आता इंटरनेट ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी साधारण अनेक ठिकाणी आपण बघितलेलं आहे की इंटरनेट ब्लॉक केलं जातं कारण कुठल्याही पद्धतीनं अधिक रूमर्स पसरू नयेत हा त्याच्या मागचा सर्वसाधारण उद्देश असतो. म्हणून अनेक ठिकाणी असं आपण काही नाहीये. नाही 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 असं काही नाही. असं काही नाहीये. जंतर मंतरवर मागच्या 3 आठवड्यापासून इंटरनेट बंद करून ठेवलं होतं यांनी. ही जी घटना झाली त्याच्या 2 आठवड्या आधीपासून जंतर मंतरवर सरकारने इंटरनेट बंद करून ठेवलं होतं. त्याचं कारण फक्त एकच होतं की तिथं जे लोक येत आहेत, तिथं जी गर्दी जमतीये ते लोकांना दिसलं नाही पाहिजे. सरकारला ह्या आंदोलनाला दाखवायचं नव्हतं की आंदोलनामध्ये किती समर्थन भेटतंय, किती गर्दी भेटतीये. 3 आठवडे इंटरनेट कोण बंद ठेवतं? जंतर मंतरच्या 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये इंटरनेट बंद करून ठेवलेलं होतं. काय कारण याचं? नाही, ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे कारण हे आंदोलन इतकं शांततामय वातावरणामध्ये चालू होतं, तुम्ही तुमच्या मागण्या राखत होतात समोर, आणि असं असताना त्यावेळी सरकारकडून कुठल्याही पद्धतीचं भक्कम पाऊल उचललं गेलं नाही. जर ते घेतलं असतं सरकारने अशा पद्धतीची काही पावलं तर कदाचित या घटना घडल्याच नसत्या. तेव्हाही इंटरनेट बंद होतं. मी तुम्हाला तेच सांगतोय.